नमस्कार, मी अमित गद्रे. महाराष्ट्र विशेष मध्ये सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिन मध्ये तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या, विशेष सरकारी योजना आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. सगळ्यात पहिली बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. कारण ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवरती समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव पातळीवरती गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या निर्णयाचा GR सरकारने काढत मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय. मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, यांचा कधी काळी त्यांच्या रक्त नात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि तो GR देखील इश्यू झालेला आहे. आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत. प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे, नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली. त्यातली अगदी बॉटम लेवलला, अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. राज्यात मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मासूम प्रकल्प राबवण्यात येतोय. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि अल्पवयीन मुलांना मानसिक समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेच्या उपक्रमामार्फत हा प्रकल्प राबवला जातोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे आतापर्यंत 3,337 मुलांना लाभ झालाय. राज्याच्या विकासासाठी प्रशासनाने AIचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित सेवा द्याव्यात. त्यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होईल. दक्षिणेतील राज्य प्रशासनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत आणि महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे. ही आघाडी कायम ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण बदलांची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग आणि कार्यालय यांचा अंतरिम प्रगती संदर्भात आढावा बैठक पार पडली. 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कामं पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलाप MIDC इंडस्ट्रियल लँड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ केला. औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडाचं वाटप सुलभ करण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मिलाप काम करतात. आता बातमी रेल्वे संदर्भातली. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला आणखीन गती मिळणार आहे. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या मार्गासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे. तसंच बीड ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. या दोन्ही निर्णयांमुळे राज्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा आणि सुरक्षेची कामं करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विकसित भारताचं ध्येय ठरवण्यात आलेलं असून त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचं ध्येय आणि त्यानुसार जिल्ह्यात कामं करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दौरा करून त्यांचं विकासाचं व्हिजन जाणून घेण्यात येणार असल्याचंही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. आता बातमी नांदेड जिल्ह्यातून. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. या नुकसानाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल, असं पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. कृषी, आरोग्य, जलसिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन, विद्युत, महानगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीविषयी माहिती जाणून घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून राज्यामध्ये सरकारने 17 सामंजस्य करार केलेले आहेत. या कराराची किंमत 34,000 कोटी असून यामुळे राज्यामध्ये जवळपास 33,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या गुंतवणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स, संरक्षण तसंच संबंधित क्षेत्रांचा समावेश असणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकणात या सर्व भागांमध्ये उद्योग उभारणीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र विशेष या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.